आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय। नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निर्णय हा कायम ठेवलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काय अधिक माहिती येते या संदर्भात? सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे आणि काय नमूद केलेले आहे हा निर्णय देताना? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणाऱ्या नागपूर खंडपीठाने जो आहे तो निकाल दिला होता। मात्र याच निकालावरती जर पाहिलं तर आक्षेप जे आहे ते टाकण्यात आलं होतं। याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। यावरती सर्वोच्च न्यायालयाने आज त्या याचिकाला आव्हान दिलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमत बाग यांनी खंडपीठाच्या सुनावणीला कायम ठेवलेला आहे आणि 21 डिसेंबर रोजी हा निर्णय जो आहे तो मतमोजणी जी आहे ती होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता पाहिलं तर राजकारण जे आहे ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मतदान प्रक्रिया आहे ती 2 तारखेला पार पडली होती। त्यानंतर 3 रोजी जे आहे ते मतदान होणार होतं। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर याचे परिणाम जे आहे ते येणाऱ्या 20 डिसेंबरच्या निवडणुकीत होऊ शकतात असा अंदाज होता आणि त्यामुळे आता 21 डिसेंबर रोजी मतमोजणी एकत्र घेण्यात यावी असे आवाहन जे आहे ते न्यायालयाने केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती नागपूर खंडपीठाने जी आहे ती या बाबतीत निकाल दिला होता। त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने देखील या संदर्भात निकाल दिला होता आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील प्रश्न जो आहे तो पोहोचला होता। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील 21 तारखेची डिसेंबर जे आहे त्याला मतमोजणी होणार असल्याचं कायम ठेवलेलं आहे। प्रणिता जी, विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।